शंका निर्माण झाली, जो मोह निर्माण झाला त्या मोहातून बाहेर काढण्याकरता भगवान परमात्म्याने दुसऱ्या अध्यायाची निर्मिती केली। आणि दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत सांगत असताना अर्जुनाला मोहामधून बाहेर काढत असताना काही शब्द भगवंताने वापरले ते असे आहेत। श्री भगवान उवाच कुतस्तापशमनमिदं विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टम स्वर्गम कीर्ती कर्म अर्जुना म्हणे अर्जुनादि पायी हे उचित ये ठाई तू कवने काही करीत असी। हे अर्जुना ऐक, तुला मोह अशा ठिकाणी निर्माण झालाय की ज्याने संपूर्ण राज्य तुझं घेतलं, संपूर्ण राज्य कौरवाने तुझं हिसकावून घेतलं, तुला अनेक वर्ष वनवासात राहावं लागलं, नुसता वनवास भोगावा लागला नाही तर पाटकर तुझी पत्नी सुद्धा त्यांना द्यावा लागली। इतकं तुझ्यावर सुईच्या टोकावरती राहणार नाही, इतकंही राज्य पांडवाला देणार नाही अशी शपथ त्या कौरवाने घेतली। ते कौरव तुझ्या समोर आहेत जे आदर्भाने वागतात, धर्माच्या विरुद्ध वागतात आणि धर्माच्या विरुद्ध वागणाऱ्याला शिक्षा करणं हा आपला धर्म आहे आणि तू धर्माला सोडून वागतोय अर्जुना, हे तुझं वागणं या ठिकाणी उचित नाही। तुझं सांगे काय झाले, कवन गुन्हे आले, करिता काय केले, हेतू कायचा। अरे तुला नक्की काय झाले, कोणता मोह तुला निर्माण झाला, परंतु कोणाकरता मोह करतो? ज्याने तुझं सर्व आयुष्य उद्ध्वस्त केलं, ज्याने तुला वनवास भोगावा लागला, अशा लोकांकरता, आदरमानी लागणाऱ्या लोकांकरता तू स्नेह तुझ्या मनामध्ये निर्माण होते। नक्की तुला झालंय तरी काय? तुझे नामे अपयशी तू अनुचिता चित्त निदेशी गिरू कैतन संदेशी, तुझेही नामे अपयशी तुझ्या उल्लंघिले, तू अनुचित गोष्टीकडे लक्ष देतोय, जे या ठिकाणी उचित नाही त्या गोष्टीकडे तू लक्ष देतोय। अर्जुना ऐक, तरी काहीच धीर न सोडी, तू धीर सोडू नको, मोहामध्ये अडकू नको, तुझी नामे अपयशी दिशा उल्लंघिले, सर्व दिशा तुझं नाव ऐकल्याच्या नंतर दिशा सुद्धा घाबरतात, असा दिशा त्या तुला घाबरतात। तुझं नाव ऐकल्याच्या नंतर त्रैलोक्य घाबरत, असा युद्धामध्ये पारंगत असणारा मृत्यूलोकामध्ये एकमेव मित्र जर कोण असेल तर तू